डॉक्युमेंटरी आहे. शिल्पा बलराज यांनी जे जसं दिसलं तसं त्यांनी कॅमेरामध्ये ते कैद केलं आणि ॲज इट इज आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आपल्या सर्वांना नर्मदा बचाव आंदोलन हे माहीत आहे. बऱ्याच जणांना त्याची व्याप्ती सुद्धा माहीत असेल. खूप काही जणांना बऱ्याच जणांना माहीत सुद्धा असेल की आंदोलन कोणासाठी करते आणि नेमकं त्याची काय आंदोलनाचं स्वरूप आहे. तर आज या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने शिल्पा बलराज इथे परभणी जिल्ह्यामध्ये झालेले आहेत आणि आपण त्यांच्यासोबत या पूर्ण डॉक्युमेंटरीच्या प्रवासाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. शिल्पा, तुझं खूप खूप स्वागत आहे परभणी जिल्ह्यामध्ये. आपण डॉक्युमेंटरीकडे येण्यापूर्वी परभणीकरांना तू एकंदरीत तुझा प्रवास सुरुवात त्याआधी मला एक गोष्ट खरंच सांगावीशी वाटते की माझ्यासाठी परभणी किंवा खूप साऱ्या शहरांमध्ये आता नव्याने ही जी चळवळ सुरू होते, नव्याने म्हणण्यापेक्षा पुन्हा सुरू होते, जी पूर्वी होती खूप जास्त, ती माझ्यासाठी फारच जवळची आहे आणि मला फार बरं वाटलं की एवढ्या संख्येने सुरुवातीला लोक अनेक होते. मला आपली कळू शकतं वेळेची बंधनं असतात, पण बऱ्यापैकी संख्येने मोठ्या संख्येने ते लोक उपस्थित झाले आणि फिल्म क्लबच्या माध्यमातून अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात, अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. सामाजिक क्षेत्राचं ह्याची फार मोठी देणगी आहे पूर्वीपासून. त्यामुळे मला फारच बरं वाटलं ॲक्च्युली आणि रवीचं खास अभिनंदन. इतका मोठे इनिशिएटिव्ह घेऊन इतक्या चांगल्या पद्धतीने 2.5 वर्ष 3 वर्ष फिल्म क्लब चालतोय आणि आय एम शुअर पुढे खूप वर्ष चालत राहणार. तर ती सुरुवातीला म्हणजे माझा बॅकग्राऊंड असं आहे की मी मास्टर ऑफ सोशल वर्क केलं आहे. 20 वर्ष झाली फील्डमध्ये काम करते. गुजरातमधनं केलं. त्यामुळे गुजरातमध्ये केल्यामुळे मला म्हणजे नर्मदा आंदोलन या संदर्भात जी सांगितलं गेलं आणि आमच्या टीचर्सकडे ते सांगितलं गेलं होतं इंटरव्ह्यू करताना की काहीतरी एक सुरू आहे, त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. म्हणून मला सारखं वाटतं की बहुतेक म्हणून माझं लक्ष खूप त्याच्याकडे गेलं की आपल्याला सांगितलं गेलं आहे की नका बघू म्हणजे मग आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि नर्मदा बचाव आंदोलन हे कुठल्याही सामाजिक क्षेत्रांशी थोडासाही संपर्क असेल किंवा आपण संवेदनशील असलो तर नर्मदा बचाव आंदोलन नावाची गोष्ट आपल्याला माहीतच असते, आपल्या कानावर पडलेलीच असते. त्या संदर्भात मला हळूहळू त्याच्याबद्दल अजून जास्त काय म्हणूया ओढ निर्माण होती आंदोलनाबद्दल. मेघाताई तर खूपच म्हणजे मी फॅन आहे मेघाताईची, खूपच जबरदस्त. तर गुजरातमध्ये आणि एनजीओमध्ये काम केल्यानंतर मला असं वाटतं की आता आपण एका अशा क्षेत्रामध्ये जायला हवं की माझ्या जवळपासची जी मंडळी आहे म्हणजे मध्यमवर्ग, ज्यांना बऱ्यापैकीचं मिळालेलं आहे सगळं, जे शिक्षित आहे, ज्यांच्या घरी बऱ्यापैकी खाण्यापिण्याचे काहीही प्रॉब्लेम नसतात, काही काळचे प्रश्न येत नाही, लहानाचे नीट मोठे होतो, अशा लोकांपर्यंत एक दुसरा समाजाची दुसरी बाजू ती कधीच पोहोचत नाही. आणि त्यांना ते गोडगोड वाटत राहतं सगळं. म्हणजे काही चित्रपट असे असतात जे अतिशय गोडगोड असतात आणि ते बघून असं त्रास व्हायला लागतो की अरे यांना दुसरं वाटत नसेल. म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो, आपण अँटोनिओचा म्हणतो फ्रान्सच्या राणीचा, की फ्रान्सच्या राणीला जेव्हा म्हटलं की आपल्या लोकांकडे पैसे नाही आहेत ब्रेड खायला, तर ती म्हणाली होती की मग त्यांना केक खायला सांगा. तर आपल्या देशातल्या काही लोकांना असं वाटतं की हा म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मला मर्सिडीज मिळत नाहीये, मला इकडे तिकडे जायला, मला छोट्या गाडीमध्ये जावं लागतंय, फक्त BMW मध्ये होते. हे प्रश्न नाही असू शकत माणसाचे. तर मला सारखं असं वाटतं की त्या समाजाला आता माझा समाज नाही आहे BMW मर्सिडीज वाला होते, पण तरी त्या समाजाला एक दुसरी बाजू करणं फार जास्त आवश्यक आहे. म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाली आणि सुरेंद्रभावे सुनील सुतनकरांना असिस्टंट करायला म्हणून त्यांना विनंती केली. त्यामुळे बाधा आणि निकळ नावाचे 2 चित्रपट होते ज्याच्यात मी त्यांची असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं आणि इतक्यातला जो अस्तू हा होता त्याच्यात मी होते आणि माझी शाळा नावाची टेलिव्हिजन सिरीज केली, त्याची मी कंटेंट कन्सल्टंट म्हणून त्याच्यासोबत काम केलं. पण मी काही बाधा आणि निकळ झाल्यानंतर मी आणि माझा मित्र समीर शिपूरकर आम्ही दोघे असिस्ट करत होतो. आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपण स्वतःचं काहीतरी फिल्म्स बनवूया, डॉक्युमेंटरीज बनवूया. म्हणून मग पापडच्या विज्ञानाश्रमापासून मी डॉक्युमेंटरी बनवणं सुरू केलं. 3-4 शिक्षणावर आणि वेगवेगळ्या बनवल्या
आणि मग आम्ही इंडिपेंडेंट आपले डॉक्युमेंटरी सुद्धा बनवतो आणि एकमेकांना मदतही करतो, म्हणजे एडिटिंगला तो करतो, कंटेंटला आम्ही करते असं, पण मुख्य आम्ही आपापल्या फिल्म्स बनवतो आता. आणि त्या संदर्भात हळूहळू टप्पे करत करत मागण्याच्या आधीची फिल्म जी होती माझी ती दंतेवाडामध्ये गेली होती, त्या आदिवासी क्षेत्रांमध्ये नक्षल अफेक्टेड एरियामध्ये गेलेली फिल्म होती. ते बघता बघता माझ्या असं लक्षात आलं की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातली सगळ्यात मोठी जी आहे ती हिंसक पद्धत आहे, जी मी दंतेवाडात बघून आले होते. म्हणजे दंतेवाडामध्ये शूटिंग करायला त्याच्या आधी मला असं सांगण्यात आलं होतं की तिथे जाताना तुला अनेक गोष्टी दिसतील, काही ठिकाणी बॉम्बलास्ट झालेले दिसतील, काही ठिकाणी गास उडालेल्या दिसतील. तर मला ते मला थ्रिलिंग वाटतं. मला असं वाटतं की आपल्याला फिल्ममेकर म्हणून ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे वेगवेगळ्या गोष्टी पाहण्याची, कारण नाही तर मला कोण दंतेवाडाला जाऊन मी काय करणार तिथे. त्यामुळे मी तिथे गेल्यावर खरंच ते दृश्य दिसलं, पण ते सगळं इतकं हलवणार होतं की मला असं वाटतं की हे अशा हिंसेनी आपल्या मागण्या मान्य करण्याबद्दल माझा याला सपोर्ट नाहीये नक्कीच. त्यामुळे अजून पक्क होत गेलं की अहिंसक पद्धतीने आपल्या मागण्या मांडण्याच्या पद्धतीशी जवळ जाणारी काय व्यवस्था आहे. त्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनाने मला पुन्हा व्हिजिट, माझ्या मनाने त्याला पुन्हा व्हिजिट दिली. आणि मला असं वाटतं मग तितक्यात कोइन्सिडेन्स असं झाला की मला मेधाताईंचा निरोप आला की जीवनशाळांच्या शिक्षकाची प्रशिक्षण घेतली का, कारण शिक्षक प्रशिक्षणाचं कामही करते. मला असं वाटतं एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मी घेतली पाहिजे. त्यामुळे मी त्यांना हो म्हटलं. तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एवढा प्रगल्भ समाजाचे आलेले असतील आणि ते इतके सुजाण आणि इतके कुठल्या वरच्या पातळीवरची माणसं आहेत की त्यांना आपण शिक्षण देणार म्हणजे काय नेमकं प्रशिक्षण देणार. त्यापेक्षा मला असं वाटतं की ही जी परिस्थिती आहे तिच्या ती परिस्थिती आपण त्याचं चित्रीकरण करूया आणि डॉक्युमेंटरी बनवूया. तर अशा प्रकारे ही माझी 13वी फिल्म आहे. तर ती फिल्म तयार झाली. अशा पद्धतीने मी सुरुवात केली. तुझी पुढे ठरवलं होतं की आपल्याला भेटण्यासाठी करायचं आहे किंवा सुरुवातीला तुला काय अडचण थांबवलं? अगदी सुरुवातीला काहीच खरं ठरवलं नव्हतं आणि ती माझी पद्धत नाही. म्हणजे मला खूप प्लॅनिंग आवडतं, मला खूप चिडवतात माझे मित्र खूपच जास्त. म्हणजे असं कसं आर्ट क्रिएट करणार तो इतकं प्लॅनिंग करू, तर मी म्हणते मी आर्टिस्ट नाही, मी सोशल वर्क करायचं. मला आर्टिस्ट नाही म्हटलं तरी चालेल, मला प्लॅनिंग करायचं असतं. आणि दर फिल्म आम्ही आतापर्यंतच्या केल्या किंवा इंडिपेंडेंट तिन्ही ज्या केल्या त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे एक आराखडा असायचा, एक स्ट्रक्चर, एक सांगाडा असायचा जो घेऊन आपण फील्डमध्ये जातो, त्यांना आणि विचारतो लोकांना की काही प्रश्नांची इंटरव्ह्यूज मध्ये उत्तरं येत का वगैरे असं ठरलेलं असतं. ही फिल्म करताना माझ्या असं लक्षात आलं की इतका जास्त मोठा मनीत आहे आंदोलनाचा, 35 वर्ष. त्यामुळे ह्या सगळ्यांना मांडण्यासाठी माझ्याजवळ जे इक्विपमेंट आहे, स्किल्स आहेत माझे, ते पुरेसे पडणार का नाही याच्याबद्दल मला शंका होती. आणि 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मला वाटतात ज्या मी सुरुवातीलाच ठरवल्या होत्या. त्यातली एक म्हणजे कुठल्याही प्रकारे डायरेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करायचं नाही कुठल्याच लोकांना. त्यांना काहीच सांगायचं नाही. म्हणजे असं बोला, तसं बोला, इथे उभे राहा, तिथे उजेड नाहीये, ऊन आहे, अंधार, काहीच सांगायचं नाही. त्यामुळे आपण ज्या काळात आणि ज्या स्थळी जातोय तिथे जे सुरू आहे ते आपण टिपायचं कॅमेऱ्यामध्ये. आणि दुसरं मी जे ठरवलं होतं ते म्हणजे कुठल्याही बाहेरची गोष्ट वापरायची नाही फिल्ममध्ये. म्हणजे बाहेरची फक्त मी एक व्यक्ती आणि कॅमेरा ह्या 2 गोष्टी असतील. त्यामुळे टीम पण नव्हती, कारण एक वर्षभराचं हे होतं. त्यामुळे कोण सोबत येईल वर्षभराचे पैसे अर्थातच नव्हते. मित्रमंडळांना मागितले होते, त्यांनी थोडे बहुत पैसे दिले होते, त्यातनं जे काही मिळाले त्यांनी सुरुवात केली. आणि मला असं वाटतं की फिल्मचं बजेट बऱ्यापैकी मोठं असतं. पण मला असं वाटतं की ते पैसे जमा होईपर्यंत आपण थांबलो तरी फिल्म कधीच पूर्ण होणार, कारण याला सपोर्ट करणारी माणसं अशी माझ्यासमोर उघडपणे नव्हती फिल्म सुरू करायच्या आधी. त्यामुळे फिल्म सुरू केली, घाटीत जात गेली, लोकांनी मला गाईड करत गेले. त्याप्रमाणे मी शॉर्ट्स घेत केली आणि मी परत आल्यानंतर एडिटिंग आधी सुरू केलं. म्हणजे मला वाटतं 3-4 वेळा मी घाटीत जाऊन आल्यानंतर एडिटिंग सुरू केलं होतं. आणि त्यासाठी माझ्या एका मैत्रिणी, माझी राधिका मूर्ती म्हणून माझी खूप जवळची मैत्रिणी, तिचं एडिटिंग सिस्टम मला देऊन टाकला. 6 महिन्यासाठी तू जोवर एडिट करायचं तोवर तुझ्याकडे ठेवून दे. कॅमेरा माझा स्वतःचाच आहे. तर कुठलंही स्ट्रक्चर नसता माझ्या मनात आली होती की 25 मिनिटाची 30 मिनिटाची फिल्म करावी शॉर्ट फिल्म साठी. मी घाटीत जाते, लोक मला म्हणते हे नाही घेतलं, ते नाही घेतलं, मग तिथे जा तिथे जा, असं करत करत मला ते गाईड करते. आणि मला असं वाटतं की लोक म्हणतात म्हणजे अत्यंत महत्वाचं असेल, आपण निदान शूट तरी करू. त्यामुळे दर वेळेस
जे मला म्हणत गेले म्हणजे पानमेळाचं घेतलं पाहिजे, मग होळीचं घेतलं पाहिजे, मग नर्मदा वाळी ते घेतलं पाहिजे सुनीताताई म्हणाल्या. तर मला असं वाटतं की ते आपण निदान लोकांचा आदर ठेवण्यासाठी आपण ते केलं पाहिजे, म्हणून मी जात गेले. परत येऊन एडिटिंग मध्ये ते ऍड होत गेलं आणि हळूहळू होता होता 1.5 तासाची फिल्म झाली. पहिला ड्राफ्ट नेहमीप्रमाणे तुला म्हणत 3-3.5 तासाचा असतो, तसा तो होता. मेधाताईंचा इंटरव्ह्यू घेतला होता, माझा 7 तासांचा इंटरव्ह्यू आहे मेधाताईंचा. तो मी पहिल्या फिल्ममध्ये थोडासा घेतला आणि मग माझा मित्र जो एडिटर मित्र आहे समीर, तर तो म्हणाला की मेधाताईंना कुठल्याही पद्धतीचं मेधाताईंचा कुठलाही इंटरव्ह्यू न दाखवता तुला जर फिल्म करता आली तर तुझं चॅलेंज आहे. आणि मला ती आयडिया खूपच आवडली, कारण मला असं वाटतं की मेधाताई जे बोलतात, मेधाताई ते इतकं गहिरं आहे आणि ते आपण आपल्या सगळ्यांच्या कसं परिचयाचं आहे, आपण ऐकत असतो, ज्यांचे मेधाताईंना ऐकत असतं त्यामुळे माहिती आहे. आता हे सगळ्यात जास्त ते काम सोपं होतं, कारण मग इंटरव्ह्यू लावलं आणि त्याच्यावर व्हिज्युअल्स लावणं ते सोपं झालं असतं. मला असं वाटतं मेधाताईंचा इंटरव्ह्यू न वापरता त्या नेमकं काय म्हणतात की इतरांच्या तोंडी आलं तर ते बघायचं होतं मला. म्हणून मग ती हळूहळू फिल्म वाढत गेली, दुखत गेली. आणि आत्ताचा नॅरेशनचा जो ड्राफ्ट आहे तो 11वा का 12वा ड्राफ्ट आहे. त्याच्या आधी अनेक नॅरेशन केले, पण नॅरेशन खूप वेगळीच आहे. म्हणजे पहिल्या ड्राफ्ट आणि आत्ताचा काही संबंधच नाही. पहिला खूप वेगळा होता, काहीतरीच वेगळं. मग व्हिज्युअल्स त्याचे कुठे वापरायचे ते विचार केला. मग मी म्हटलं तसं बाहेरचं काहीही नको, त्यामुळे ॲनिमेशन कुठलंच नको. त्यामुळे मग म्हणजे घाटीमध्ये डॅम बांधला जातो, पाणी वाढतं, हे कसं दाखवायचं. मग डोक्यात आलं की आपण मेधाताईंना सांगावं, कारण त्या सुंदर चित्र काढतात, मेधाताईंचं अक्षर प्रतिम आहे. त्यामुळे मी त्यांना एकदा म्हटलं की तुम्ही हे सांगून दाखवू शकाल का. त्यामुळे लगेच. त्यामुळे मग गडबडीमध्ये कॅमेरा हातात घेतला आणि खूप ट्रायपॉड नव्हता, कारण इतकंच ते इक्विपमेंट नेणं मला ते नव्हतं. त्यामुळे माझं फक्त एक छोटा रेकॉर्डर आणि कॅमेरा एवढंच असायचं. त्यामुळे मी कॅमेरा घेतला आणि असं वाकून पाहून उभी आहे आणि त्यात ते खाली बसून ड्रॉ करतायत. त्यामुळे ते सुद्धा आतलंच आलं, तर कुठल्याही प्रकारचं बाहेरचं काहीही वापरलं नाही. त्यामुळे पहिल्या ड्राफ्टमध्ये मला खूप ॲनिमेशन किंवा असं काहीतरी वापरावं लागलं असतं, कारण ते जरा अमूर्त होतं, ॲबस्ट्रॅक्ट लिहिलं जे होतं ते. मग मला लक्षात आलं की ते करायची गरज नाही, कारण आपण ती घाटीतली लोक जशी आहेत, आदिवासी समाज जसा आहे साधेपणामध्ये पण अत्यंत टीक, तसं आपलं जर जमलं आपल्याला फिल्म करता आली तर फार चांगलं. त्यामुळे मला साधेपणा हवा होता आणि शॉर्ट टेकिंग वाईज पण कुठलंही फॅन्सी आणि हे नको. आणि तो जो पेस आहे फिल्मचा तो आदिवासींचा पेस आहे, ती गतीची आहे, ती आदिवासींच्या जीवनाची गती आहे. त्यामुळे मला काहीतरी फ्लॅशमध्ये इकडचे एडिट्स असे करायचे नव्हते. शांतपणाने संथपणाने दाखवण्याची, कारण आपण जातो त्या तिथे कुठलीही गडबड असते. म्हणून मी खरं तर परभणीचा मी आज 5 वाजताचा शो होता आणि मी खूप अस्वस्थ व्हायला लागली होती की बापरे 5:30 झाले आणि आपण अजून तिथे पोहोचलो नाही कार्यक्रमाला. पुण्यामध्ये असते तर लोक निघून वगैरे गेले असते किंवा दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये लिहिलं असतं पत्र की कार्यक्रमाला उशीर झाला, आम्ही आलो वगैरे. तर मला या सगळ्या मंडळींनी सांगितलं की काहीच चिंता करू नकोस, हे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला बरं वाटलं, कारण तसंच करत कुठेतरी काहीतरी म्हणजे काय आपल्याला काय करायचंय, काय मिळवायचंय, एक तास सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो ट्रॅफिक सिग्नलची येतो. 3 सेकंड उरले असताना जेव्हा लोकांना पळ काढत असतो, मला असं काय मिळवायचं आपल्याला 3 मिनिटानंतर. आणि आदिवासी समाजाने जे त्यांच्या शांतपणाने मिळवलं आहे ते मला जर मिळवता आलं, मला असं वाटतं खूप मोठं माझ्या आयुष्यामध्ये बदल घडेल. सो त्या प्रक्रियेतनं जाता जाता इथपर्यंत 1.5 तासाच्या पर्यंत फिल्म पोहोचतो. खूप वर्षापासून या आंदोलनाशी निगडीत आहे. त्या जीवनशाळांचं प्रशिक्षण देण्याचं सुद्धा काम केलं आहे. तर एक दिग्दर्शक म्हणून, एक प्रशिक्षक म्हणून नर्मदा बचाव आंदोलन काय आहे? नर्मदा बचाव आंदोलन माझ्यासाठी नर्मदा आहे. म्हणजे मला असं वाटतं की खरं तर आयडियल परिस्थितीचा आपण विचार केला तर ती वाहत राहिली पाहिजे, ती छोटी असली पाहिजे. त्याला कुठेतरी अडवून ठेवून त्याच्या बांधून ते पाणी साचवून त्याचं तळं आणि चिखल नाही केला पाहिजे. आणि हेच आंदोलनाचं वाटतं. आंदोलन प्रवाही यासाठीच आहे कारण ते आदिवासींच्या संस्कृतीशी जोडलेलं आहे असं मला वाटतं. कदाचित अनेक आंदोलनं बंद पडतात, कारण आपण असं म्हणूया की गांधीजी जेव्हा भारतात आले ते 1915 साली आले आणि ऍक्टिव्हली त्यांनी सहभाग जो घेतला स्वातंत्र्य लढ्यात तो 1920 सालापासून टिळक गेल्यानंतर.
तर 20 ते 47 आपण असं समजूया की 27 वर्ष लढा चालला आपला स्वातंत्र्याचा गांधीजींच्या नेतृत्वाखाली. मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली लढा चाललाय तो 24 वर्ष आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यापेक्षा जास्त मोठं चालणारं आंदोलन आहे. आणि मी तिथे जेव्हा गेले मग मी लहान, खूपच लहान असताना मला सारखं असं वाटायचं की स्वातंत्र्य का मिळालं आपल्याला इतक्या लवकर, मला भाग नाही घेता आला स्वातंत्र्यामध्ये. त्यामुळे मी लहान असताना त्याची जे काही ओढणी असते त्याची पांढऱ्या रंगाची साडी नेसून झेंडे करून मी लहानपणी असं घरातल्या घरात फिरणं आणि असं मी लहानपणी करायची. थोडी मोठी झाल्यावर अर्थातच लक्षात आलं की बरं स्वातंत्र्य मिळालं, पण अनेक ठिकाणी ते मिळालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं नर्मदा बचाव आंदोलन त्या स्वातंत्र्याच्या दिशेने जाणारी वाटचाल आहे. आणि खूप अक्षरशः ते वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. म्हणजे मोर्चे असो, घोषणा असो, मशालवाले मोर्चे असो, असं खरंच त्या काळात होतं काय असं वाटतं. आणि एकूण त्या माणसांची परिस्थिती बघता आणि आपल्याला जेव्हा आपण ज्या ठिकाणून जातो त्याचा विचार करता असं वाटतं की हे दोनचं मला ताळमेळच बसवता येत नाही. कारण हा भाग मागास आहे का, आपण जिथे जातोय तर तो मला नाही वाटत तर मागास आहे म्हणून, आणि मनापासून नाही वाटत. कारण मूल्य व्यवस्था आदिवासींची आपण जर बघितली तर ती इतकी कुठल्या कुठे आहे पुढची. आणि निसर्गाला राखून ठेवणारी संस्कृती, एकमेकांना सांभाळून घेणारी संस्कृती, समाज म्हणून छानपैकी एकसंध असणारी संस्कृती, ही मला फार जास्त महत्वाची वाटली. त्यामुळे मला असं वाटतंय आंदोलन म्हणजे आदिवासी संस्कृतीला राखणारं एक खूप महत्वाचं साधन आहे. रिहॅबिलिटेट होऊन ती माणसं जरी नवीन ठिकाणी गेली तरी नवनिर्माणाच्या कामामध्ये ती संस्कृती राखण्याचं काम आंदोलनाचं खूप महत्वाचं सुरू आहे. त्यामुळे माझ्यासाठी एक प्रवाही असणारं छोटं राहिलं तर जास्त चांगलं, जसं नर्मदेचं आहे तसं माझ्या दृष्टीने आंदोलन आहे. 30 वर्ष 34 वर्षाच्या प्रवासामध्ये आंदोलनामध्ये काय बदल झाला, त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाले किंवा सरकारकडून त्यांना कशा पद्धतीचं सुविधा मिळाली. कारण 34 वर्षामध्ये वेगवेगळ्या सरकार आहेत, सगळ्याच याच्यापुढे वेगवेगळी सरकार स्थापन होत राहते, पण नेमकं त्याच्यामध्ये एकच सुधारणा नाही. मेधा पाटकर जेव्हा घाटीमध्ये गेल्या होत्या ते साधारण 85-86 मध्ये त्या गेल्या आणि ते एका वेगळ्याच कामासाठी गेल्या. आणि त्यांना हे लक्षात आलं आणि त्यांना एक अजून लक्षात आलं म्हणजे इतर कोणालाच ही गोष्ट कळलेली नाही की धरण बांधतायत, आपल्या जमिनी बुडणार आहेत. आम्ही मगाशी बोलत होतो तसं अविश्वसनीय आहे की सरकारने या गोष्टीचा विचारच केला नव्हता की आपण धरण बांधू, पाणी भरेल आणि माणसं बुडतील, त्यांचं काय, हा विचार पण नव्हता डोक्यात. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपण तिथे जाऊ, काही पैसे देऊ आणि सुरुवातीचे काही कॉम्पेन्सेशन पॅकेजेस जे आहेत ते 5,000 रुपये दिले आणि ते घाटी सोडून निघून गेले. कारण 5,000 ही रक्कम त्या काळातल्या आदिवासींसाठी खूप मोठी होती. बदलांची गोष्ट तू विचारतोयस तर आज कॉम्पेन्सेशन म्हणून ज्यांना जे सुयोग्य पद्धतीने घोषित झाले, ज्यांची 5 एकर जमीन होती, ज्यांचे कागदपत्र तयार होऊ शकले नंतर, कारण सगळ्यांचे कागदपत्र नव्हते तयार, काही जे शेतकरी कुटुंब होते त्यांना आज 60 लाख रुपये कॉम्पेन्सेशन मिळालेलं आहे. आणि ते मिळालेलं आहे असं नाही फक्त प्रॉमिसेस केलं. 27 कुटुंब आहेत आज तारकाळ्यात ज्यांना 60 लाख मिळाले. अनेक हजारो कुटुंब आहेत ज्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली. मध्य प्रदेश जवळ जमीन नसल्यामुळे त्यांना आर्थिक कॉम्पेन्सेशन दिलं. खरं तर आर्थिक मोबदला मिळण्यासाठी तयारी नव्हती, आंदोलनाचा विरोध होता. कारण पैसे हातात पडले की त्याचा वेगळाच वापर होऊ शकतो, वेगळंच काहीतरी विकत घेतलं जाऊ शकतं, पण जमीनच नाहीये असं सांगण्यात आलं. त्यामुळे साधारण 60,000 कुटुंब जी प्रभावित होती त्यांच्यापैकी 11,000 कुटुंबांना आता जमिनीच्या बदल्यात जमिनी मिळाल्या आणि काही हजार कुटुंबांना पैसे मिळाले. पण सगळ्यात महत्त्वाचा बदल जो मला दिसतोय किंवा आंदोलनामध्ये झालेला बदल, मला असं वाटतं की फक्त संघर्षात्मक काम ते नसून नवनिर्माणाचं काम त्याच्यासोबत सुरू झालं. आणि जीवनशाळा 93 साली पहिली जीवनशाळा सुरू झाली, त्यामुळे आता 25 वर्ष जीवनशाळा सुरू झाली आणि आंदोलनाला 34 वर्ष. त्यामुळे चक्क 7-8 वर्षातच हे लक्षात आलं मेघनाईंच्या की आपण काहीतरी नवनिर्माणाचं काम सोबतच सुरू केलं पाहिजे. त्यामुळे आजपर्यंत 6,000 ते 7,000 मुलं मुली त्यातनं निघून गेले. पहिल्या कार्यक्रमाला जेव्हा मी धूप कुमार सिंग, गुलाब सिंग या मुलांना बोलवलं होतं जीवनशाळेतनं निघाले,
त्याला समोर बोलवलं आणि अत्यंत आदिवासींच्या पद्धतीने अत्यंत हंबली तो समोर उभा होता. त्याला म्हटलं की तुमचे काय अचिव्हमेंट आहे ती सांगा. तर तो म्हणाला की मी आता सध्या बालेवाडीची जी स्पोर्ट्स अकॅडमी आहे तिथे शिकवतो. मी म्हटलं पण तुमच्या मेडल्स बद्दल सांगा. तर खूपच हळू आवाजात अत्यंत शांतपणे त्याने असं सांगितलं की राष्ट्रीय पातळीवर मला 42 मेडल मिळाले आणि त्यातले 17 गोल्ड. त्यामुळे इतकी ह्युमिलिटी कुठून येते. एवढं म्हणजे मला 2 गोल्ड मेडल मिळाले तरी आय थिंक मी सगळीकडे सांगत फिरेन की गोल्ड मेडल मिळालं. 17 गोल्ड मेडल मिळवून हा मुलगा आणि 20 वर्षाचा आहे. त्यामुळे तो हंबली सांगतो, तो शिकवतोय अकॅडमीमध्ये त्या बालेवाडीला. आणि अशी अनेक मुले जी पोलीसमध्ये आहेत, वन विभागात आहेत आणि आदिवासींच्या म्हणजे जीन्समध्ये स्पोर्ट्स खूप पक्के असतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी क्रीडा आणि ह्याच्यामध्ये खूप पुढे जात आहेत. तर ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की त्याला एक ओळख मिळाली त्या गोष्टीला. कारण पहिलं गाव मणिबेरी, पहिलं भूमिगत गाव मणिबेरी ही त्याची ओळख होती. आणि अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सीची लिस्ट आहे त्याच्यामध्ये पहिला तालुका जो येतो तो नंदुरबार येतो. नंदुरबारमधलं पहिलं गाव जे आहे ते मणिबेरी आहे. आणि मणिबेरीमधला एक व्यक्ती आहे जी आपले पहिला वोटर आहे महाराष्ट्राच्या पूर्ण लिस्ट मधला. आणि इतक्या वर्षांमध्ये मागच्या वर्षी जे इलेक्शन झालं ते थोडं नीट असलेलं इलेक्शन होतं. पण पुन्हा यावर्षी लोकांनी बॉयकॉट केला की आम्ही तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, आम्ही इलेक्शनला वोटिंग करणार नाही. त्यामुळे हे बदल हळूहळू होत आहेत. पंचायती आदिवासी जे आहेत आंदोलनातले ते पंचायतीमध्ये जिंकून येत आहेत. खूप साऱ्या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे की कोऑपरेटिव्ह बनत आहेत. म्हणजे फिशरीज कोऑपरेटिव्ह किंवा शेतकऱ्यांच्या संघटना तयार होत आहेत, शिक्षणाच्या संघटना तयार होत आहेत. आणि फिशरीज कोऑपरेटिव्ह मध्ये तर आता बऱ्यापैकी लाख रुपयांच्या म्हणजे 5 ते 10 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळत आहे वर्षाला, जे खूप मोठं आहे आदिवासी समाजासाठी. आणि मला वाटतं शेवटचा बदल आम्ही सांगेन की तुम्ही फिल्ममध्ये जी माणसं पाहिली बोलणारी म्हणजे गोपरू भाऊ म्हणा किंवा ही तरुण मुलं पण काही जी आदिवासी बोलत होते ती 2री किंवा 3री पिढी आहे फक्त जी बोलायला लागली आणि मराठी बोलायला लागली. यांचे आजोबा वगैरे तर ते ऍक्च्युअली वेदांत सांगतात की कोणीही बाहेरून गेलं की ते खरोखर जंगलात पळून जायचे. ते खूप घाबरायचे, त्यांना खूप भीती होती की आपल्याला हे एक्सप्लॉइटच करणार. कारण सरकारी लोकांचा फक्त अनुभव होता त्यांच्या पाठीशी की हे आपल्याला काहीतरी गोपरू मला नेहमी सांगत होते की पूर्वी सरकारी लोक किंवा पोलीस जेव्हा यायचे तेव्हा ते सरळ त्यांना असं म्हणायचे की बाकी सगळं ठीक आहे, आम्ही ते सर्वे करायला आलोय, आम्ही 7 दिवस राहणार आहोत, आमची सोय करायची. अख्खं गाव त्यांच्या भिंतीला लागायचं. एक ग्रुप असायचा आणि त्यांना 80 घी का मुलगा लागायचा फक्त. त्यामुळे शहरात जायचं, शहरात नाही म्हणजे गावात जायचं बाजारपेठेत, तिथून तूप आणायचं, त्या तुपात चिकन करून खाऊ घालायचं सकाळ संध्याकाळ आणि गरम गरम भाकरी करून वाढायच्या. हे इतकी म्हणजे क्रूरपणा केलेला आहे या सगळ्या व्यवस्थापनाने आणि शासनाने की ते आले की घाबरून गेलं त्यांना घाबरायचे लोक पूर्वीच्या मध्ये जायचे. हळूहळू त्या स्त्री असल्यामुळे असेल आणि त्यांनी एकूण ज्या पद्धतीचा अप्रोच घेतला होता त्यांना हळूहळू घेतलं. पण तरी वेदांतही असं सांगतात की त्यांना 6 वर्ष लागली लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसला. तो 6 वर्ष त्यांनी तिथे टिकून राहिल्या मात्र आज खूप सोपं आहे. आज आपण जातो तिथे आताची तरुण मुलं तर निदान इंटरनेट बद्दल बोलतात, आपण त्याच्याशी 1 to 1 बोलू शकतो अगदी व्यवस्थित. आज इतक्या म्हणजे 2-3 वर्ष झाली कोरोनाबद्दल म्हणजे कॉरिडॉरमध्ये प्रश्न विचारला की ह्या कोरोनाबद्दल चालू आहे का, कोरोनाबद्दल कुठेच तरी काही न्यूज येत नाही किंवा वाचण्यात येते. नेमक्या मागची कारण मला वाटतं मीडियाला सध्या वेगळ्याच गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. कोण कोणाचा वाढदिवस कुठे सेलिब्रेट करत आहे याच्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळे डायरेक्टली सांगायचं झालं तर नरेंद्र मोदींना त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा होता म्हणून धरणाची पातळी भरण्यात आली, पण हे सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांना फक्त वाढदिवसाचं दाखवलं मोदींच्या, पण इकडे 176 गावं बुडली त्या वाढदिवसापायी, ज्याच्यात 2 लाख लोक राहत होते. थँकफुली लोक बुडली नाही पण त्यांनाच हरकत नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं मीडिया किंवा एखाद्या कुठल्या तरी सिनेमाच्या लोकांचा ब्रेकअप झाला
तर ती न्यूज खूप जास्त महत्वाची वाटते. त्यामुळे अतिशय म्हणजे युजलेस गोष्टी या मीडियाला खूप जास्त महत्वाच्या वाटतात आणि ज्याच्यात आपण ओरडून सांगण्याची रिपब्लिक टीव्ही म्हणा किंवा यांना जी खूप आता सवय झाली आहे ते आपण खूप ओरडून सांगितलं तर कदाचित ते सत्य वाटायला लागतं. म्हणून सत्य सांगण्याची भीती वाटत असते असं मला वाटतं. कारण त्यासाठी ओरडावं लागत नाही, ते शांतपणे सांगता येतं आणि शांतपणे सांगितलं तर कोण बघणार. त्यामुळे एनडीटीव्ही सारखे काही चॅनल्स आहेत ज्याच्यात रवीश कुमारने आता एक 30 मिनिटाचं कव्हरेज केलं होतं, पण फक्त तेवढं. लोकसत्तेमध्ये मेघाताईंचा लेख येतो, लेख मला येते दर शनिवारी का रविवारी दर आठवड्यात त्या लिहितात चतुरंगमध्ये, पण लोकसत्तेने सुद्धा कुठलीच बातमी कव्हर केली नाही. वायरनी मला सांगितलं होतं एक लेख लिहायला, आणि पण ते वायर वगैरे कसं आहे म्हणा ते तुमची लोक आहेत असं साधारण होतं की मग मला स्वतः का लिहित नाही किंवा मेनस्ट्रीम मध्ये जी लोक आहेत ती का लिहित नाही याचं तर मलाही आश्चर्य वाटतं. पण पुन्हा मला असं वाटतं की अक्षरशः ते विरोधी आहे अशा प्रकारचीच बाजू तयार झाली आहे आता, म्हणजे आंदोलन हे सरकारच्या विरोधी आहे. तर ते तसं नाहीये, आंदोलन ही लोकांच्या बाजूने आहे. त्यामुळे सरकारला जर आपली भूमिका ही लोकविरोधी आहे असं पटत असेल तर आंदोलन हे विरोधी आहे असं वाटेल त्यांना किंवा पडतात. आणि त्यामुळे जर लोकांची बाजू ही आपली बाजू आहे असं ज्या सरकारला वाटेल त्यांना नाही वाटणार हा आंदोलनाचा विरोध आहे. आणि सध्या तरी परिस्थिती आहे ना, तेव्हा मीडिया हा म्हणजे जे काही त्याला म्हणा कोली मीडिया बिकाऊ मीडिया जे काही म्हणतात तसं आपणही त्याला जबाबदार असणं. आपण पाहतो ना त्या बातम्या, आपण दुसऱ्याची डिमांड करत नाही, आपण मागणी करते. सोशल मीडियावर पण अनेक लोक लिहित आहेत खरं, पण त्यांचा मेन मीडियापर्यंत अप्रोच नाही. त्यामुळे मला वाटतं मुख्य स्ट्रीम मध्ये येत नाही आंदोलनाचा. मी ऑडियन्सला सुद्धा विनंती करतो, त्यांना जर काही बोलायचं तर प्लीज आपण बोलू शकता, प्रश्नच नाही. तर आपल्याला काही मांडायचं असेल किंवा या फिल्मबद्दल आपल्याला जे काही वाटते ते सुद्धा आपण बोलू शकतो. इव्हन महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग होत होता तेव्हा शेतकऱ्यांच्या सुरुवातीला चळवळी तयार झाली की आमची जमीन आम्हाला कॉम्पेन्सेशन का मिळणार. बऱ्याचशा लोकांनी त्या चळवळीमध्ये भाग घेतला, परंतु अनुभव असा येतो की बऱ्याचदा त्या चळवळीचा वापर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी किंवा ब्लॅकमेलिंगसाठी केला गेला जातो आणि प्रत्यक्षात मग दलाल फिरायला लागले की शेतकरी देखील त्याच्या मागे फिरायला लागतात की आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील आणि चळवळीला विसरायला लागतात. म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये मला अगदी अनेक आमच्या कार्यकर्त्यांना तो आलेला अनुभव आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं किंवा अगदी छोट्याशा गावाचं पुनर्वसन करतानाही या अनुभवातून आम्ही गेलो. तर मेघाताईंना जेव्हा हे त्यांनी काम केलं बरोबर आहे, तेव्हा असे जे लोक असतात जे सरकारचे पटीक म्हणा किंवा प्रस्थापित व्यवस्थेचे त्या सगळ्या प्रवृत्तींना त्यांनी कसं फेस केलं. सरकारकडनंच ज्यांना ते अक्षरशः एजंट्स किंवा दलाल असं म्हणतात ते उभे केले होते. आणि अनेक वेळा असं मी ऐकून आहे की त्या एजंट्सनी आंदोलनाच्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यात असं की डोंगराच्या वरती राहणारी मंडळी जी होती ज्यांचं कोणीतच पण नव्हतं त्यांना थोडं बहुत कॉम्पेन्सेशन देऊन त्यांना पाठवून दिलं शहरामध्ये आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता गोळीला आणि यांना तुम्ही जाऊन सांगा लोकांना परत येऊन आपल्या गावी की काय सुंदर तिथे राहण्याची पद्धत आहे, खूप मजा येते, नीट चाललंय आमचं आयुष्य होते. असं सगळं इतके चीप पद्धतीचे गिमिक्स पण सरकारने त्यावेळेस केले होते. पण मला असं वाटतं की कॉम्पेन्सेशन मिळायला उशीर झाल्यामुळे का काय मला माहित नाही, म्हणजे काही फार चांगली गोष्ट नाही, पण त्यामुळे होते आंदोलन इतका टिकाव धरून राहिलं होतं काय असं मला वाटतंय. म्हणायचा अर्थ असा आहे की दिलेलं कुठलंही घेऊन टाकणं हे मान्य केलं नाही लोकांनी आणि लोक एकजुटीने उभी राहिली आणि ते म्हणाले की तुम्ही आता इतके देतात आम्हाला मान्य नाही, आम्हाला पूर्णच्या पूर्ण कॉम्पेन्सेशन हवं आहे. 5 एकर जमिनीला 5 एकर जमीन हवी, नाहीतर त्याची योग्य ती किंमत द्या. म्हणून 30 वर्ष एकही पैशाला हात न लावणाऱ्या मंडळींना 60 लाख रुपये मिळाले जातात. कारण सुरुवातीला त्यांनी 5,000 घेतले, 50,000 घेतले, त्यांनी घेतले आणि ती मंडळी झाली. आता आंदोलनामध्ये सामील असणाऱ्या अजून सगळे लोक म्हणतात की किती बरं झालं की तेव्हा आपण नाही गेलो. मला असं वाटतं की ते एक प्रोटोटाईप तयार व्हायचा होता आणि जो झाला. आणि अजून एक आहे की शहराशी ह्या मंडळींचा संबंध बिलकुल नव्हता, म्हणून बहुतेक शहरी ज्या कुप्रथा आहेत किंवा वाईट गोष्टी आहेत ज्या शहरामध्ये असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचायला एक खूप मोठा काळ लागला.
आणि आता जर ते म्हणजे आता अनेक तरुणांना जेव्हा आम्ही भेटतो नवीन वसाहतीकडे गेले ना, त्यांना विचारतो की तुम्हाला कुठे बरं वाटतं, तर ते म्हणतात इथेच बरं वाटतं आम्हाला. कारण जसं बाईक्स आहेत, त्यांच्याजवळ वेगवेगळ्या जास्त संधी आहेत रोजगाराच्या, तर ही गोष्ट खूप चांगली आहे. पण ते गरिबीत राहून जर तसे आले असते तर फार प्रॉब्लेम होता. आता त्याच्याजवळ 5 एकर जमीन आहे, मोठं घर आहे, ते घर त्यांनी त्यांच्या घाटीतल्या वस्तूंपासून बनवलं आहे जे सरकारने त्यांना आणून दिलं. सो याच्यातनं एक प्रकारचा आत्मविश्वास पण मला वाटतं तयार झाला असेल की आम्ही मागतो आणि सरकारला द्यावं लागतंय. आणि आपण कोण आहोत, आपण अशिक्षित आहोत, आपल्याला काही पण अशिक्षित असणं हा कुठल्याही प्रकारचा कमी कमतरता नाही. आपण खूप ज्ञानी लोक आहोत. रानावनाचं ज्ञान आहे, जगण्याचं ज्ञान आहे, निसर्गाचं ज्ञान आहे आणि एकजुटीने कसं राहायचं याचं ज्ञान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आंदोलन टिकलं आणि खरंच मला कुठेतरी वाटतं की एकूण अहिंसेचाच हे पकडून ठेवल्यामुळे आणि ऑन रेकॉर्ड एकही घटना आंदोलनाकडनं हिंसेची झालेली नाही. म्हणजे प्रतिकार करताना सुद्धा नाही, कारण पोलिसांनी गोळीबार केला. त्यात रैमन नावाचा 19 वर्षाचा मुलगा गेला. तुमच्यापैकी अनेकांना माहीतच असेल आंदोलनाशी पूर्वीपासून जोडलेल्या लोकांना. तर मला असं वाटतं की अहिंसा आणि दुसरं खरोखर मला असं वाटतं की मेघाताई यांचं एकूण जे थोडंसं फेमिनिस्ट तत्व आहे, पण ते सटल फेमिनिझम आहे. तो कुठल्याही प्रकारचा पेट्रियार्कीची कॉम्पिटिशन असणारा फेमिनिझम असल्यामुळे तो खालून आहे, ग्रासरूट पासून आणि खूप साध्या पद्धतीचा आहे. म्हणजे तिथे सगळ्या महिला पुढे असतात, पण त्याचा अर्थ असा नाही की फक्त महिला असतात, खूप सपोर्टनी असतं सगळं. आणि त्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी लोकांनी वाट पाहणं लोकांना शक्य झालं. कारण पुन्हा ती घाई नाही, ती गर्दी नाही, काही गडबडाहट नाही आहे असं, म्हणून लोक शांतपणाने वाट पाहत राहिली. आणि दलाल लोक अजून पण आहेत, अजून पण लोक म्हणतात, पण आता आयडेंटिफाईड आहेत आणि लोक त्यांच्याकडे चक्क जात नाही. तर ते श्रीमंत झाले असतील, काही सरकारी अधिकाऱ्यांचे बांधलेले बंगले मी पाहिले मिळवलेल्या जमिनीवर पुनर्वसाहतीमध्ये, आणि लोकांनी सांगितलं की त्या सरकारी अधिकारी आता ते रिटायर झाले, त्यांनी बंगले बांधले, ते आनंदाने राहत आहे. किती दिवस राहते माहित नाही आनंदाने. कारण मला नेहमीच वाटतं की खूप भाग्यवान आहोत आपण, ज्यांच्याकडे बरंच काही आहे, की बाकीचा जो समाज आहे ज्यांच्याकडे काही नाही, ते येऊन आपल्याकडनं हिंसेने ते हिसकावून घेत नाही. त्यामुळे आपलं नशीब आहे असं मला वाटतं. नाहीतर हे खूप सोपं आहे इतरांना. पण आपला समाज तसा थोडा खूप पूर्वीचं सोडलं तर अहिंसेवर आधारलेला समाज आहे. गांधी म्हणतात तसं की हिस्ट्री कुठली असते की जी घटना रोजची नसते त्याचीच फक्त नोंद होते. आणि म्हणून ते म्हणतात की युद्धांच्या नोंदी का झाल्या, ते रोजचं घडणार नव्हतं, म्हणून एक वेगळी घटना घडली आहे रोजच्या जगण्यात, म्हणून त्याची नोंद झाली, जो इतिहास. त्यामुळे रोज आम्ही सकाळी उठलो, स्वयंपाक केला, तिचा नोंदी होत नाही, कारण ती एक अहिंसक प्रक्रिया असते. शिल्पा, मला तुझं अभिनंदन करावंसं वाटतं, आभारी मानावंसं वाटतात की खूप संयतपणे तू दृकश्राव्य माध्यमातून ही गोष्ट आमच्यासारख्या एलियन्स पर्यंत पोहोचवलीस. आम्ही एलियन्सच आहोत, नथिंग एल्स असं मला वाटतं. कारण तू जी संकल्पना त्या मूवीपासून सुरुवात केलीस, तू एक दिग्दर्शिका म्हणून आमच्यापर्यंत खूप चांगली पोहोचलीस की लकेर काय असते, लकेरच्या पलीकडे कोण आहे, अलीकडे कोण आहे, त्यातला आपला स्टँड काय असावा. म्हणजे आय एम बिलॉंगिंग फ्रॉम सोशियोलॉजी डिसिप्लिन, आय एम टीचिंग ट्रायबल सोसायटी, आणि मला असं वाटलं की कुठपर्यंत आपण फक्त त्या थेऑरिटिकल आणि खूप ग्लोरिफाईड आयुष्यापर्यंतच जगायचं ना. असे खूप सारे प्रश्न तुझ्या मुलींनी निर्माण केले. त्याची उत्तरं शोधायची असतील तर आम्हाला एलियन्स या भूमिकेतून बाहेर पडावं लागेल. हे खूप चांगलं तू आम्हाला सांगितलं असं पर्सनली मला वाटतं. आणि जिथून तू तुझ्या मूवीची सुरुवात केलीस, म्हणजे ती जी नर्मदा होती, ती नर्मदा आणि त्याचा जो शेवट होता मूवीचा, अगदी दिग्दर्शिका म्हणून मी बोलते, त्या मूवीच्या अनुषंगाने बोलते की जो सुरुवात होती तो शेवट बांधत होती, तो शेवट परत सुरुवातीकडे घेऊन जात होती. तुझ्या मुलीला एक गती होती,
आणि ती गती आमच्यापर्यंत पोहोचली. पण मला असं वाटतंय की आता ह्या एलियन्सच्या भूमिकेतून बाहेर पडून जर नर्मदा आंदोलनापर्यंत आमच्यासारख्या या ग्लोरिफाईड लोकांना पोहोचायचं असेल की जे आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, मॉडर्निटी आणि पोस्ट मॉडर्निटी मध्ये अडकलेलेच आहे. आणि जे काही तुझ्या भाषेत सांगते की जे आम्हाला काहीच देत नाहीये, ज्याला आपण म्हणतो जगण्याचा आनंद वगैरे हे सगळं आता राहिलेलं नाहीये. आम्ही नुसते पळतोय काहीतरी साध्य करण्यासाठी आणि साध्य काहीच होत नाही. तर मग आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल, आमच्यासारख्या काही गोष्टी ज्या आहेत 1 to 1 त्या जर त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर आम्हाला कसं पोहोचता येईल तिथे. कारण बाबा आमच्या शिबिराला आम्ही जातो, 8 दिवस तो फिवर असतो आमच्यामध्ये, आम्ही टोपली उचलून परत आमच्या ग्लोरिफाईड लाईफ मध्ये येतो, पण परत असं काही कन्फर्म करत नाही. मग ह्याला तुझा मूवी एक चांगलं उत्तर देत आहे. लोकांना पर्यंत तो अवेअरनेस नक्कीच ते पोहोचेल, कारण तो ते स्क्रीनिंग तुझं जिथे जिथे होईल डेफिनेटली ते लोकांपर्यंत जात आहे. आणि मला असं वाटतं की मग तो पोहोचण्याचा मार्ग काय आहे तिथपर्यंत की ऍटलिस्ट आम्ही आमच्या आयुष्यातली काही दिवस एक युटिलाइज टाइम युटिलाइज दिवस म्हणून तिथे आम्हाला देता येईल. तर ते कळालं तर मी आभारी असेल तुझे. अँड आय अप्रिशिएट truly from my heart, I appreciate you as a director, as an activist, as a social activist. Thank you. Thank you so much. एलियन्स बद्दल तुम्ही म्हणाला तसं ऍक्च्युली मला असं वाटतं की आपण सगळेच त्याच्यात आहोत. कारण म्हणजे मला एका लेखात असं लिहिले की याचं जे नॅरेशनचं जे माल मसाला आहे तो मला माझ्या घरून माझ्या नातेवाईकांकडूनच मिळाला आहे. माझ्या बऱ्यापैकी राईट विंग कडे झुकणारी माझी सगळी गरजी मंडळी आहे. त्यातनं काहीतरी वेगळ्या प्रकारे मला वाटत गेलं. 20 वर्षात बदल होत गेले, माझं इन्क्लिनेशन वेगळ्या प्रकारे होत गेलं. पण तरी मला असं वाटतं की अजूनही ही सगळे प्रश्न मला अजूनही विचारले जातात माझ्याकडून, म्हणजे माहेरच्या बाजूने अगदीच विचारले जातात नक्की. की पहिला प्रश्न असा होता की त्या मेघा पाटकरवर तू फिल्म करतेस? मी म्हटलं की हो, त्यांच्याबद्दल मी फिल्म करते. म्हणजे तू तिच्या बाजूची आहेस? मी म्हटलं हो, मी त्यांच्या बाजूची. आणि दुसरं म्हणजे मी लोकांच्या बाजूची आहे. मेघा पाटकरांच्या बाजूचं असं काही म्हणायचं नाही, तर मेघा पाटकर लोकांच्या बाजूची आहे. तर इतकं ते कुठल्या म्हणजे फार वेगळ्याच पातळीवरचं सगळं आहे. मला असं वाटतं की माझ्याजवळ एक 2-3 उत्तर मला मेघा ते दरवेळेस असं सांगतात, शोच्या वेळेस ते असं म्हणतात की लोकांकडनं सह्या घे, लोकांकडनं लिहून घे. तर मला माझा त्यांच्याशी असं म्हणणं आहे की मी लोकांकडनं तिथल्या तिथे सह्या घेण्यापेक्षा मी विनंती करेन सगळ्यांना की तुम्ही प्लीज सगळीकडे लिहा, सोशल मीडियामध्ये लिहा, शक्य असेल तर प्रिंट मीडियामध्ये लिहा. कारण आता आपण म्हणत होतो तसं की मीडियामध्ये लिहिणं बंद झालंय याबद्दल. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी जर आपण लिहू शकलो आंदोलनाबद्दल, जे छोटे छोटे सिरीज तयार करता येईल असं म्हणा, किंवा एक पत्र, काही पण वेगवेगळ्या पद्धतीने लिहिणं फार गरजेचं आहे. लोकांपर्यंत हा विषय पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण कदाचित जेव्हा आंदोलनाला खूपच जास्त सपोर्ट होता लोकांचा 20 वर्षांपूर्वी, तेव्हा सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे ते जे काही पोहोचलं पब्लिसिटी काय वर्ड ऑफ माउथच पोहोचलं होतं सगळ्यांपर्यंत. पण IITians म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं तिथे येऊन मदत करायची. आता ते सुरू व्हायला हवं पुन्हा खरं, कारण आता वेगळ्या प्रकारची गरज आहे. आता तिथे जी गरज आहे ती आर्किटेक्ट्सची आहे, वेगळ्या प्रकारचं आर्किटेक्चर तयार करून बघणाऱ्या लोकांची आहे, वेगळी गावं बसवणाऱ्यांची आहे, हेल्थच्या लोकांची गरज आहे. कारण नवीन वसाहतीमध्ये गेल्यानंतर किंवा वॉटरशेडवर काम करणाऱ्या माणसांची गरज आहे, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, टीचर्स, या सगळ्यांची घाटीमध्ये गरज आहे. आता आपल्यासारखी माणसं आपण आपलं आयुष्य एका ठिकाणी राहून जगत असल्यामुळे आपण ते तिथे जाऊ नाही शकत आणि आपण शिफ्ट होऊन तिथे राहणं नाही करू शकत. त्याचं ऑप्शन म्हणून असं करता येतं की 8 दिवस जर आपण देऊ शकलो आणि सरळ त्यांना सांगू शकतो की हे माझे स्किल्स आहेत की 8 दिवस घाटीमध्ये येणार, तुम्ही सांगा तुम्हाला काय मदत हवी आहे. आय एम शुअर त्यांच्याकडे एवढ्या गोष्टी आहेत की साधे म्हणजे मला सारखं वेळेला असं म्हणतात की 10 तरुणांचा ग्रुप आहे आपल्याला आता, जे रिसर्च करू शकतो. साधा सर्वे ऍक्च्युअली रिसर्च पण नाही, जो सोशिओलॉजिकल रिसर्च आहे की ज्याच्यामध्ये किती कॉम्पेन्सेशन मिळालं, कुठे मिळालं, बेसलाईन डेटा तयार आहे. आता आपल्याला सेकंडरी टर्शरी असा अजून त्याच्यावरचा डेटा हा हवा आहे जो आपल्याला सरकारी पेश करता येईल.
कारण असं होतं की त्यांच्याकडनं कुठला सर्वे केलेला नाही. मग आपल्या डेटाची ऑथेंटिसिटी ही आपल्याला पक्की करण्यासाठी पुन्हा सर्वे करणं, तो टेस्ट करणं की मागे आलेला डेटा हाच बरोबर आहे का नाही, हे करणं. कोणाकडे किती गुरढोरं आहे, कोणाचं किती घर बुडलंय, काय बुडलंय, अनेक प्रकारचे सर्वे आहेत ज्याला पण आंदोलनाला मदतीची गरज असते. आणि दुसरी सगळ्यात मोठी मदत तर आहे अर्थातच आर्थिक मदत, जी जीवनशाळांना पण हवी आहे, आंदोलनाला पण हवी आहे. त्यामुळे एक साधा आकडा असा आहे की वर्षभराचे 25,000 रुपये देणारी 50 माणसं एवढी सगळी. सो मला असं वाटतं की भारतभरातनं आपण 50 माणसं गोळा करू शकणार, वर्षभरात 25,000 रुपये देणारी अर्थातच करायला हवी आणि अर्थातच मिळायला हवी. तर तसं पण आपल्या मित्रांशी बोलून आणि आपल्याला जर तसं थोडंसं आर्थिक पाठबळ आंदोलनाला देता आलं तर त्यांचा वेगळा पत्ता आहे, त्यांचा वेगळा कुठे पाठवायचं ते आहे, वेबसाईट आहे, वेबसाईटवर सगळं दिलेलं आहे. तर त्या प्रकारची पण मदत नक्की करता येऊ शकते. मी 93-94 घाटीमध्ये गेलो गडगावला. मी रचनात्मक संघर्ष समितीच्या माध्यमातून 3 कार्यकर्ते गडगावला गेलो. आई गडगावला होत्या. नंतर गडगाववरून आम्ही तिथं घाटीमध्ये जाईपर्यंत काही नंदुरबारला आल्या आणि मग आम्ही पण ठरवलं की 2 दिवस थांबायचे. काही नंदुरबारहून परत येणार होते. नंदुरबारवरून परत येणार पण आम्ही 2 दिवस वेट केलं इथं, कारण आम्ही असं ठरवलं होतं की शाहींना रिपोर्टिंग केल्याशिवाय पुढे काय करायचं असं हे होतं. त्यावेळेस कदाचित माझं 20-22 वर्ष वय असेल 93-94च्या काळात. आणि तुम्ही जे आता फिल्म बनवली त्या फिल्मचे सर्व मागचे काही घटना मेमरीजमध्ये आल्या आणि सर्व मागचे दिवस आठवले. त्यामध्ये संजय संघवीचा एक टेबलवर पत्र लिहित असतानाचा फोटो बघितला आणि मला खूप म्हणजे भावनिक झालो मी, कारण संजय अतिशय म्हणजे संजय नाही आला तर त्याचे आई वडील मुंबईमध्ये असतात, तुम्हाला ते सर्व माहीत असेल. पण म्हणजे संजयच्या सोबत आम्ही तिथे 8 दिवस राहिलो आणि त्याच्यासोबत काम केलं. थोडंसं प्रतिभा मला तिथे कुठे दिसली नाही तर प्रतिभाने देखील त्यांच्यासोबत खूप मोठं काम केले. असो, माझा प्रश्न असा आहे की ताई गेल्या अनेक वर्षापासून नर्मदा बचाव आंदोलन म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क झाल्यानंतर त्यांनी नर्मदेमध्ये पाय ठेवलं आणि सर्व नर्मदेचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. त्यानंतर त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये मुंबईमधून आम आदमी पार्टीच्या मार्फत लोकसभेचं इलेक्शन लढवलं. परंतु सक्रिय राजकारणामध्ये मेधाताई आणि त्या आम आदमी पार्टीच्या माध्यमातून इलेक्शन लढवत असताना ते काही काळ आर्थिक होत्या, परंतु नंतर योगेंद्र यादव वगैरे सर्व बाहेर गेल्यानंतर त्या बाहेर. मेधाताई सक्रिय राजकारणामध्ये का सहभाग घेत नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घ्यावा. जर नीलम गोरे त्यांच्या आदर्श, ज्यांना मेधाताई आदर्श मानतात, त्या आमदार होऊ शकतात, मंत्री होऊ शकतात. तर मेधाताई जर लोकसभेमध्ये गेल्या तर असे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत मोठे, जसं आता कळमनुरीचा पण देखील विसापूर धरणाचा प्रश्न मेधाताईंनी उचलून धरला आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे छोटे छोटे प्रश्न होते. तर यांचं कुठेतरी लोकसभेमध्ये जर मेधाताई गेल्या तर त्यांना न्याय मिळू शकतो असं मला वाटतं. मेधाताई राजकारणामध्ये का सक्रिय होत नाही? मी जस्ट एक मागच्या आठवड्यात मेधाताईंसोबत त्यांची भेट घेतली आणि याच प्रश्नावर त्यांना हा प्रश्न विचारला गेला होता. त्यांनी जे काही सांगितलं ते माझ्यापर्यंत जेवढं पोहोचलं ते अगदी थोडक्यात मी सांगते. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायला गेलं त्या म्हणाले की खूप मोठी चूक केली ते जे केलं आम आदमी पार्टीकडे जाऊन पॉलिटिक्समध्ये जाऊन दे. त्यांना अर्थातच त्यांचे काही मित्र म्हणाले की तुम्ही केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं, तर तुम्ही काय विचार करताय. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आत्ताची जी राजनीती आहे सध्याची ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे. त्याच्यात काम करणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचं स्थान नसून ज्यांच्याजवळ पैसा आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे ऑलरेडी, त्यांच्यासाठी राजनीती आहे. आणि आपल्याला जर खरं काम करायचं असेल तर सत्तेच्या बाहेर राहूनच करता येतं आणि ते केलं पाहिजे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आपणच जर सत्तेत बसलो तर आपला कान कोण पिळणार, त्यामुळे आपण आपली भूमिकाही कान पिळण्याची आहे. आणि पूर्ण जेव्हा भारताची राजनीतिक व्यवस्थापना किंवा एकूण माइंडसेट भारताचा अशा प्रकारचा होईल, जे नवा म्हणत होते की बहुसंख्या हे नको, आपल्याला एकमताधिकार घ्यावा, तेव्हा त्या पद्धतीने आपली जेव्हा लोकशाही आणि सगळं असेल तेव्हा कदाचित मेधा पाटकरांसारख्या म्हणा किंवा इतर लोक येऊ शकतील राजकारणामध्ये. पण सध्याचं राजकारण बघता त्या कुठल्याही पद्धतीचं त्यांनी एकतर स्वतःला खूप प्रोजेक्ट करणं, पुढे होर्डिंग्स लावणं, त्याच्यावर फोटोज छापणं आणि काहीतरी
घोषणाबाजी करून खूप क्लेम्स करणं की आम्ही हे केलं ते केलं, हे काही त्यांच्या टेम्परामेंटमध्येच नाही. त्यामुळे त्या ते करू शकणार नाही. आणि दुसरं मला असं वाटतं की त्यांनी तेच महत्वाचं सांगितलंय की इतका वेळ प्रचार प्रसारामध्ये देण्याच्या कंपॅरिझन त्या याच्यात मी सरकारच्या विरुद्ध प्रचार प्रसार करतो. मला सरकारमध्ये घ्या असं म्हणण्यापेक्षा. तर ही त्यांची भूमिका आहे. म्हणून मला वाटतं त्या सक्रिय राजकारणात नाही आणि पुढे नक्कीच येणार नाही असं मला असं वाटतं शिल्पा तुझं जे नाव आहे लकीर की इस्तर, तर लकीर मात्र आपल्याला तोडायची. बरोबर आहे, लकीर म्हणजे अंतर कमी करायचं आहे असं मी मानते. जेव्हा तू सांगितलंस की बऱ्याच कुटुंबात असतं की बायकांच्या बाबतीत ते घडतं, कारण बायका सासरी जातात, माहेर एका राजकीय विचाराचं असतं, सासर एका राजकीय, किंवा आपण घडत असतो, त्याच्यात फरक असतो. बरोबर. त्यामुळे मला एक असं वाटलं की एक भारतातली परंपरा जी मला माहिती आहे नर्मदा परिक्रमा नावाची. ऍक्च्युली मी त्याचा एक व्हिडिओ पाहिला, काहीतरी नाव होतं, त्यांनी नर्मदा परिक्रमेची जी कन्सेप्ट आहे की तुम्ही पूर्ण म्हणजे तरुणपण सगळं जगल्यानंतर वानप्रस्थाश्रमाला जाण्याची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये खरं तर ही कल्पना आहे की नर्मदेची परिक्रमा करताना मी सगळं उपभोगलं की आता पुन्हा निसर्गात जातोय. आणि बऱ्याचदा खरी कन्सेप्ट अशी आहे की मी नर्मदा परिक्रमा करताना माझ्या खिशात एक रुपया नसेल, मी मागत जाईल, मी जसं होईल तसं जगत जाईल, ही जी कन्सेप्ट आहे तर ही काही धर्माच्या लोकांनी तिला हायजॅक केली आहे. खरं तर ती कन्सेप्ट खूप बेसिक आहे. बरोबर आहे. आणि त्याला एका धर्माचं स्वरूप देऊन आज नर्मदा परिक्रमा हा एक इव्हेंट केला आणि तो पर्यटनाचा इव्हेंट केला. तर मला असं एक सजेस्ट करावं असं वाटतं किंवा म्हणजे मला जे वाटलं की लकीर के इस तरफ, तर मुळातली जी परंपरा आहे नर्मदा परिक्रमेची त्याच्यामधली जी बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्याशी ही सगळी जोडली गेली पाहिजे असं एक मला वाटलं की ती लकीर मात्र कुठेतरी बंद झाली पाहिजे. कारण बऱ्याचदा पॉलिटिकल लोक ती लकीर तीव्र करतात आणि ती पॉलिटिकल सिच्युएशन गेली की बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपण बरेचसे जवळ आहोत. शिल्पा, आता एक प्रश्न मी माझ्या विचार सध्या हे जे चालू आहे इतक्या वर्षापासून अजूनही जी तिथली विस्थापित गावं आहेत, जी मंडळी आहेत, अजूनही आंदोलन तग धरून आहे. या सगळ्यामागे नेमकी कुठली एक ड्रायव्हिंग फोर्स आहे जे अजूनही आंदोलन चालूच ठेवत आहे किंवा त्यांना कधी असं वाटलं नाही की आता किती वर्षातून चालणार आहे? मला वाटतं सगळ्यांचे ड्रायव्हिंग प्रोसेस वेगवेगळे आहे. म्हणजे निदान 30 वर्षापूर्वी जी तरुण मंडळी आंदोलनाला भेट देत होती ती मेधाताईंच्या पर्सोनाने झपाटून जात होती. मला त्या काळातली माणसं जी सांगतात ती म्हणतात की अशी व्यक्ती लीडर आहे, त्या व्यक्तीसोबत काहीतरी काम करायचं, हा तो पर्सोना होता. आता तो वेगळ्या प्रकारे झालाय, कारण आता मेधाताई याच्या मातृत्वाच्या भूमिकेत आहे, एका वेगळ्या प्रकारच्या प्रगल्भ लिडरशिपच्या भूमिकेत आहे. त्यामुळे त्यांच्या हाताने काम करण्याची तरुण मंडळी आहे ती अक्षरशः आई असं बघतात त्यांच्याकडे. पण बाकीची मंडळी जी तेव्हा असायची तेव्हा काहीतरी एक प्रकारचं नशा होता आणि नशा आम्ही खूप पॉझिटिव्हली वापरते शब्द. एक प्रकारचा जुनून होता जे आंदोलनामध्ये जायची मंडळी आणि काही अभ्यास केला असो कुठल्याही बॅकग्राऊंडचे असो मला काहीतरी खूप समाजासाठी कॉन्ट्रीब्युट करायचं. त्यामुळे एकमेव मार्ग होता नर्मदा, कारण तो खूप फेमस झाला होता, इंटरनॅशनली खूप माहिती होतं आणि लोकांना ती भूमिका पटत होती. काही लोकांचे झगडे पण होते, काही लोकांना मेधा पाटकरांच्या भूमिकेच्या अजिबातच त्याच्याशी सिंक नव्हता, पण ते भांडण्याची स्पेस होती मेधाताईची, अजूनही आहे. मला असं वाटतं ड्रायव्हिंग फोर्स हाच आहे की आपण हे सुरू केलं आहे, 35 वर्ष चालणार आहे, आता हे लवकरात लवकर संपवूया. त्यामुळे जास्तीत जास्त एनर्जी त्याच्यात घालूया आणि सगळ्यांना कॉम्पेन्सेशन मिळून हे आता आपण पूर्ण करूया. पण हे न संपणार आहे, कारण सगळ्यांना कॉम्पेन्सेशन मिळून वेगळ्या गावात गेली तर साधारण 150-200 गावं तयार होणार आहेत आणि इतकी हॉचपॉच पद्धतीने गावं तयार होत आहेत की त्यांचे आर्किटेक्चरल प्रॉब्लेम्स, त्यांचे सरळ साधे ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स
पाणी पिण्याच्या व्यवस्था, शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी बरोबर राहाव्या लागणार आहेत. त्यामुळे ते कोणीतरी घ्यावं लागणार आहे. नर्मदा बचाव आंदोलन हे संघर्षाचं आंदोलन आहे आणि नर्मदा नवनिर्माण अभियान जे आंदोलनाचाच एक भाग आहे ते निर्माणाचं काम करत आहे. त्यामुळे आंदोलन रिहॅबिलिटेशन झालं की कदाचित नर्मदा नवनिर्माण अभियान ते टेक ओव्हर करेल आणि ते काम मात्र नेहमी आता सुरू राहील. फक्त तिथे कुठल्याही प्रकारे या गोष्टीवर पूर्ण विश्वास टाकता येतो की फक्त मेधाताई आहेत म्हणून ते सुरू आहे असं नाहीये. घाटीतली लोकच इतकी पॉवरफुल आहेत आणि एवढ्या जबरदस्त पद्धतीने लोक पुढे येऊन हे सगळं करतात की मेधाताईंनी एका जीवनशाळेत जाऊन राहायचं जे जरी ठरवलं जे ते म्हणताय त्यामुळे मला आता फक्त बंद करायचं सगळं की जाऊन एका जीवनशाळेत राहणार तिथे शिकवत राहणार. त्या करणार नाही तसं नक्की, कारण त्यांना सतत टेन्शन असतं याचं काय झालं त्याचं काय झालं. पण जरी त्यांनी ठरवलं तसं करायचं तरी आंदोलन सुरू राहणार आणि नवनिर्माणाचं काम ही घाटी नक्की सुरू राहणार. ते हे फिल्म दाखवण्यासाठी तिथे आलीस आणि आज पूर्ण याच्यानंतरही पुढे मराठवाड्यामध्ये फिरणार आहे. निश्चित तुझ्या पूर्ण कामाला आणि पुढे तुझ्या वाटचालीस खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.